आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आज आहे रविवार 15 जून। उद्या सकाळी लाडक्या बहिणींच्या खात्यात वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता या महिन्याच्या अगोदरच दिला जाणार आहे। लक्षात ठेवा, जूनचा हप्ता जुलैमध्ये दिला जाणार नाही असं आदित्य तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे त्याची जी वाटणी आहे ती उद्यापासूनच सुरू होणार आहे तिथं। कारण तुम्हाला माहिती आहे की जर सरकारला असं माहिती आहे की आपण जर शेवटच्या आठवड्यात गेलो तर म्हणजेच, कारण पुढचा आठवडा हा शेवटचा आठवडा आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण 2 दिवस आहेत, 29 आणि 30, तर त्यामुळे काय होतं आहे तर त्याचं जे वाटप आहे ते त्याच्या पुढच्या महिन्यात जात आहे। त्याच्यामुळे सरकारच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला त्याच महिन्यात त्याचा शेवटचा हप्ता म्हणजे जो हप्ता आहे तो त्याच महिन्यात दिला पाहिजे। त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की जो हप्ता आहे तो तुम्हाला महिन्याच्या अगोदरच दिला जाणार आहे। आणि तर तुम्ही जर बघितलं तर पुढचा आठवडा आणि हा आठवडाचा आहे फक्त, तर सरकारनं त्यासाठी 1 आठवडा अगोदरच त्यांनी नियोजन केलेलं आहे। बँकेमध्ये चेक जमा करणार आहे ते उद्या सकाळपासून आपल्याला कदाचित इथं वाटप पाहायला मिळणार आहे। परंतु लक्षात घ्या, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हा एक इथं मोठा प्रश्न आहे। कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही कोणाकोणाला पैसे देत आहोत। जसं त्यांनी शासन निर्णय GR सुद्धा सांगितलेला आहे की जो आपला पहिला GR होता तोच आहे। परंतु आपण जर बघितलं नीट तर ज्या लाडक्या बहिणींना बघा तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पैसे आले, त्यांना एप्रिल, मे मध्ये पैसे आलेले नाहीत। तर आपण जर बघितलं तर GR जर बदलला नसता तर मग ह्या लाडक्या बहिणींना पैसे यायला हवे होते, बरोबर। परंतु त्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत, कारण त्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगतोय। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय आहे तर लाडक्या बहिणींना खरंच या योजनेतून बाहेर पडत आहेत। GR तोच आहे, GR बदललेला नाही, परंतु जी लाडकी बहिणीमध्ये नियम आहे की 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्न किंवा एका महिलेनं एकच योजनेमध्ये लाभ घेणं, जसं की त्यांनी स्वतः सांगितलं की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना तिकडे ऑलरेडी 1,500 रुपये भेटत आहे, आता त्यांना इकडे मिळणार नाही। परंतु लक्षात घ्या, आपण जर नीट बघितलं तर ऑक्टोबरपर्यंत किंवा निवडणुकी अगोदर असं काही अर्ज पडताळणी झाली नव्हती किंवा एवढी काटकसरीनं कुणाची चौकशी झाली नव्हती। सरसकट सगळ्यांना पैसे वाटप झाले होते। त्यानंतर मात्र सरकारनं तिथं त्यांच्या असं लक्षात आलं की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामध्ये त्यांना पैसे दिले जात आहेत। स्वतः त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला एवढा टाईम मिळाला नव्हता ज्याच्यामुळे आम्ही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची चौकशी करू शकतो किंवा त्यांना आम्ही योजनेतून त्या सक्षम आहेत का नाही हे आम्ही काढू शकतो। त्यासाठी त्यांनी काय म्हटलं होतं की आम्हाला पुरेसा वेळ भेटला नव्हता, तर ह्या कागदपत्रांची तपासणी त्यांनी सुरू केली। हळूहळू त्यांनी मग वेगवेगळे कागदपत्र बघितले, जसं की बँक अकाउंटचं ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा त्यांचं जे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल। आता ह्याच्यामध्ये मजेदार अशी गोष्ट आहे, ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरपर्यंत सगळे पैसे आले होते, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा हप्ता, मार्चचा, अशा भरपूर लाडक्या बहिणी ज्यांना आलेला नाही। एवढंच काय तर ज्यांना एप्रिलचा हप्ता आला होता परंतु अजूनही मेचा हप्ता आला नाही, अशा सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत। तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाचे कागदपत्र प्रत्येक महिन्याला तुम्हाला अपडेट राहण्याची गरज आहे। लक्षात घ्या, 1 महिना जरी तुमचं इकडं तिकडे गेलं तर तुमचं नाव या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते लक्षात ठेवा, उद्या सकाळी पैसे तर वाटप होणारच आहेत। उद्यापासून सकाळीपासून म्हणजेच 16 जून, उद्या सोमवार आहे, उद्यापासून वाटप तिथं होणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे किंवा काय तुम्हाला कामं करायची आहेत जेणेकरून तुमचा हप्ता येईल। कारण लक्षात ठेवा,
एक जरी महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नाही तर पुढच्या महिन्यात तुमचं नाव त्या यादीत राहत नाही. तुम्ही कितीही पात्र असा किंवा तुम्ही अपात्र असा. जर एखादी लाडकी बहीण अपात्र असेल, जर तिला जूनचा हप्ता आला म्हणजे मेचा हप्ता आला, तर ती अपात्र असून देखील तिला जूनचा हप्ता हा 100% येणार. परंतु जर तुम्ही पात्र आहे आणि मेचा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर तुम्ही कितीही पात्र असू द्या, तुम्हाला जूनचा हप्ता हा येणार नाही, कारण तुम्ही यादीतच नाही आहेत. बरोबर, त्यांच्या ह्याच्यानुसार यादीत नाही आहेत. आता तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे येणार बघा, HDFC असेल, ICICI असेल, SBI असेल, पोस्टाचं खातं असेल. आता उद्या सकाळी ह्याच सगळ्या तुमच्या बँकेत जायचं आहे, पोस्टाच्या खात्यात जायचं आहे, बँकेत जायचं आहे. तिथं तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं जे अकाउंट आहे ते चालू आहे का. पहिली गोष्ट प्रत्येक महिन्याला चेक करायची गोष्ट सांगतो आहे. दुसरी गोष्ट आपल्या जे अकाउंट आहे त्याची EKYC झालेली आहे का. तिसरी गोष्ट आपलं जे आधार कार्ड आहे ते लिंक त्याच अकाउंटला आहे का आणि ते व्यवस्थित आहे का, कारण दुसरीकडे चुकून तुम्ही लिंक होऊ शकतं काही काम करत असाल तर ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपल्याकडं रेशन कार्डची EKYC झालेली आहे का. लक्षात घ्या, तुम्ही रेशन कार्डला सिरियसली घ्या. भरपूर लाडक्या बहिणी असे ते रेशन कार्डला सिरियसली घेत नाहीत, मग त्यांना प्रॉब्लेम होतो. आता तुम्ही मला कोणत्या बँकेत पैसे येणार उद्यापासून बघा, SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, पोस्टाचं खातं असेल, भरपूर पैसे आहेत. कोणाला किती पैसे मिळणार हे तुम्हाला मी सांगतो आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आलेला आहे त्यांना जूनचा हप्ता 1500 रुपयेच मिळणार आहे. तिथं 2100 रुपये होणार नाही, कारण सरकारनं स्वतः सांगितलं आहे की जे कोणी लाभार्थी असतील त्यांना डिसेंबरपर्यंत तरी 1500चाच लाभ मिळणार आहे. डिसेंबरचं जे अधिवेशन होईल त्यामध्ये कदाचित लाडक्या बहिणींचा विचार करून त्यांना 2100 रुपये करण्यात येणार आहे. परंतु सद्यस्थिती जी अशी आहे त्यांना फक्त आणि फक्त तिथं 1500 रुपये मिळणार आहेत. दुसरी योजना म्हणजे काय, तर लाडकी बहिणींना 50,000 रुपयांचं कर्ज दिलं जाणार. तर बघा, ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, जी महिला लाडकी बहिणीमध्ये पात्र आहे, अशाच लाडक्या बहिणींना ते 50,000 रुपये देणार आहे. सोबत जूनचा हप्ता आणि 50,000 रुपये हे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते सगळी कामं करून घ्या. अन्यथा तुम्हाला शेजारच्याला पैसे येतील, काकीला, काकूला, मावशीला, भाऊकीला पैसे येतील, परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि त्यावेळेस मात्र आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. सगळ्याला नाही आले ठीक आहे, पण जर आपल्यालाच नाही आले आणि सगळ्याला आले तर तिथं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. त्यासाठी ते तुम्ही काम करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे, एकदा आपलं सगळं अकाउंट चेक करायचं आहे. आपले सगळे EKYC झाले आहेत का, आपले सगळे कागदपत्र आहेत का, अंगणवाडीमध्ये जाऊन आपलं नाव चेक करायचं आहे का, यादीमध्ये आहे का नाही, सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. कारण ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर तुम्हाला या यादीतून बाहेर काढलं जाईल आणि इथून पुढे कुठलाही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही. आणि याच्यासोबत एक आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना तिथं सरकार गॅस योजनेचे सुद्धा पैसे लवकरच जाहीर करणार आहे. 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना घरकुल नाही त्यांना सुद्धा लवकरच घरकुल मिळणार आहे. फक्त एक काम करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा व्हॉट्सअपवरती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, कोणाकोणाला जे प्रश्न असतील ते नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.